नमस्कार मंडळी, मी माधुरी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती। तर आज आपल्याकडे होता मच्छीचा बेत। आता मच्छी काही मला जास्त बनवता येत नाही, त्यामुळे मी मच्छीमध्ये जास्त इंटरेस्टही घेत नाही, पण माझ्या मिस्टरांना आणि मुलांना सर्वांनाच खूप मच्छी आवडते। आणि आता हिवाळा सुरू झाला आहे, तर आता मच्छी जास्त खाण्यात येत राहते, कारण त्यामध्ये उष्णता असते, त्यामुळे ते शरीरासाठी चांगली असते। तर इथं मिस्टरांनी मला सांगितलं होतं की मच्छीसाठी तू मॅग्नेट करून ठेव। आता काय काय लावायचं हे त्यांनी मला आधी सांगून ठेवलेलं होतं, त्यामुळे त्याची तयारी मी केलेली होती। अद्रक लसूण पेस्ट आणि मीठ, तिखट, मसाले, लिंबू असं सर्व एकत्रित करून मी त्याला मॅग्नेट करून ठेवणार होते। बाकी सर्व कामं तर मी करून घेतलेली होती आणि आता कुकरही लावून घेतलेला होता। मॅग्नेट होईपर्यंत अर्धा एक तास ते छान मुरेपर्यंत मी आता भाकरी करायला घेतलेली होती। तर हिवाळ्यात मासे खाणे का बरं चांगले असते, तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने शरीराला खूप उष्णता देतात, प्लस रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतात आणि मानसिक आरोग्यासाठीही लाभदायक ठरत असतात। थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि आजारापासून लढण्यासाठी मासा हा पर्याय एकदम चांगला आहे। हिवाळ्यात मध्ये मासे खाण्याचे काय काय फायदे होत असतील बरं, माहिती आहे का कोणाला? जर असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तर शरीराला उष्णता मिळते। हिवाळ्यात मासे खाल्ल्याने काय होतं, शरीराला खूप सारी उष्णता मिळते, ज्यामुळे आपल्या थंडीपासून बचाव होत असतो, प्लस रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते। माशांमध्ये व्हिटॅमिन डी आणि इतर जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढतेच आणि थंडीत होणाऱ्या आजारांपासूनही आपला बचाव होत असतो। ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा स्रोत म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहे। हे फॅटी ॲसिड मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करत असते। तर भरपूर सारे फायदे आपल्याला या मच्छीचे बघायला भेटत असतात। तर काय काय आहे अजून आपण पाहूयाच। तर तुम्ही पण हिवाळ्यामध्ये मच्छी खातात का हो? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की हिवाळा चालू झाला की कोण कोण मच्छीवरती जास्त जोर देतं। तर प्रथिने आणि जीवनसत्वे सुद्धा माशामध्ये असतात। मासे प्रथिन्यांचा चांगला स्रोत आहे आणि त्यात अनेक जीवनसत्वे सुद्धा असतात, जे शरीरासाठी आपल्याला खूप आवश्यक असतात। हृदयासाठी तर एकदम फायदेशीर असा मासे असतात। ओमेगा 3 फॅटी ॲसिडमुळे आपले आरोग्य सुधारण्यास मदत होत राहते आणि हा खूप छान पर्याय आपल्याला थंडीमध्ये असतो, जेणेकरून आपण नॉनव्हेज जास्त खाण्यापेक्षा तुम्ही जर मच्छी खाल्ली तर त्याचा फायदा आपल्या शरीराला खूपच होतो। तर अशा पद्धतीने मी मच्छीला इथे मॅग्नेट करून ठेवलेलं होतं आणि आता भाकरी तर करायला घेतलेल्या होत्या। तर तुम्ही पाहू शकता बाजरीची भाकरीसुद्धा आपल्याला खूप छान उष्णता तयार करत असते, कारण बाजरी पण थंडीमध्ये खाल्लेली चांगलीच असते, कारण त्यामध्ये खूप सारी उष्णता असते आणि थंडीच्या दिवसात आपल्या शरीराला खूप लाभदायक बाजरी ठरत असते। जर उन्हाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाण्यापेक्षा जर तुम्ही थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाल्ली तर त्याचा खूप छान असा रिझल्ट आपल्याला भेटतो। तर बाजरीच्या भाकरीने तब्येत नक्कीच वाढते, पण ती थंडीमध्ये खाल्लेली चांगली असते। तर छान असे मी बाजरीच्या भाकरी 2-3 करून घेणार होते आणि आज मिस्टरच मच्छी बनवणार होते। तर कशी बनवते ते त्यांनी मला मॅग्नेट करून ठेवल्यावर सांगितलं होतं की मी बनवेल, तू फक्त बनवून ठेव, कारण मी काही जास्त इंटरेस्ट घेत नाही आहे आणि मला ते बनवताही जास्त येत नाहीत। मी एकदाच केली होती, तर हे बोलले मला की कच्ची ठेवली तू, व्यवस्थित अशी भाजलेली नाही, त्यामुळे मला जास्त समजत पण नाही ती मच्छी कशी। मी आपला इथं खाण्याचं काम करत असते, तर म्हटलं भाकरी करून घ्यावी म्हणून मी बाजरीच्या भाकरी करायला घेतलेल्या होत्या। आता गावाकडची मस्त कडक चुलीवरची भाकरी, पण इथे कुठे आपल्याला गावाकडची चव येणार आहे, म्हणून इथं गॅसवरतीच आपल्याला सर्व बनवावं लागतं। तर असं भाकरी भाजून घेतली। गावाकडं आम्ही सर्व एकत्र झालो की मस्त असं चुलीवरती मच्छी किंवा बिर्याणी, चिकन, मटण असा बेत आम्ही करत असतो। तर सर्वजण दिवाळीमध्ये एकत्र झालो तरच आम्ही हे सर्व करतो, इतर वारी आम्ही जास्त इंटरेस्ट घेत नाही, कारण इनमिन घरात 4-5 माणसं कुठं मग चुलीवरती आणि गॅसवरती स्वयंपाक करत बसणार। तर सर्व एकत्र असेल तेव्हाच आम्ही ही सर्व तयारी करत असतो। तर छान असं वाटतं, मस्त भारी वाटतं गावाकडंच, कारण चांदण्याच्या प्रकाशात आपण हे सर्व करत असतो आणि हसत खेळत जेव्हा घरामध्ये वातावरण असतं तेव्हा खूप छान असं म्हणजे शरीरावरती सुद्धा आपल्या छान पॉझिटिव्ह असा त्याचा परिणाम होत असतो। घरामध्ये सर्वच फ्रेश राहतात किंवा प्लस आपला मूडही छान राहतो, त्यामुळे नेहमीच घरामध्ये सर्वांनी एकत्र जेवलेलं चांगलंच असतं। आणि आमच्यात पण अशी सवय आहे की आम्ही लहान मोठे सर्वच असो किंवा काही वाद झालेला असो तरी आम्ही एकटे कधी जेवत नाही, सर्वांसोबतच आम्ही जेवण करतो, त्यामुळे कधीच कोणावरती नाराजी आमची राहत नाही। सर्व मस्त असं हसत खेळत आणि एकत्र जेवण करतो। तर अशा पद्धतीने मी भाकरी करून घेतलेल्या होत्या आणि गॅसवरती मी खाली भाकरी भाजत होते, कारण बाजरीची भाकरी तव्यावरती भाजल्या जात नाही व्यवस्थित, कारण लगेच म्हणजे जळत असते। त्याला खाली किंवा चुलीवरती खूप छान अशी भाजली जाते। हारवर आपण जेव्हा खाली भाकरी लावून भाजत असतो तेव्हा खूप छान असं ती भाजल्या जाते।
पण आता इथे आपल्याला हे सर्व म्हणजे आठवणीतच राहतं, त्यामुळे गॅसवरतीच आता हे सगळं भाजावं लागणार होतं आणि पटकन भाजल्या जात नाही ते, तर जळून जाते, त्यामुळे ती व्यवस्थितच भाजत लागते आपल्याला. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी 2 भाकरी करून घेतलेल्या होत्या आणि आणखीन एकच भाकरी मला बनवायची होती, कारण मुलं काही जास्त भाकरी खात नाही आहेत. त्यांना एक तर चपाती लागते, नाही तर भात लागतो. भाकरीवरती काय त्यांचा जोर नसतो आणि असं पण मच्छी असली की भाकरी जरा कमीच लागते, त्यामुळे मी भाकरी पण कमीच बनवणार होते आज. आणि मिस्टर तोपर्यंत बाहेरच गेलेले होते, त्यांना ड्युटी होती. ते आल्यानंतरच आम्ही सर्व मच्छी वगैरे बनवणार होतो. तर म्हटलं होतं मी की तोपर्यंत मी सर्व आवरून घेते. मग ते आल्यानंतर मच्छी बनवायला लागले. त्यांनी मला विचारलं होतं काय काय टाकलं, तिखट मीठ सगळं व्यवस्थित टाकले ना, नंतर चव येणार नाही. तर मी सांगितलं होतं की मी काय काय टाकलं. नंतर त्यांनी आणखीन थोडंसं तिखट मीठ यामध्ये घातलं आणि सगळं परत मॅग्नेट करून प्लस कॉर्नफ्लावर. आम्ही आता शिरा म्हणजे जे आपण गरा लावतो तो गरा लावून घेतलेला नाही आहे, कारण त्यामुळे काय होतं तर गरा तळताना त्या कढईमध्ये पूर्ण गळल्या जातो. त्याऐवजी जर तुम्ही कॉर्नफ्लावर लावून मच्छी तळत असाल तर खूप छान अशी कडक आपली मच्छी होत असते आणि खूप छान त्याची टेस्ट देखील येते. गऱ्यामुळे त्याचं कोटिंग खूप जाड होतं, त्याऐवजी तुम्ही जर कॉर्नफ्लावर वापरलं तर खूप छानच असेल. ते तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच बघा, तुम्हाला त्याचं लगेच जाणवेल की कुठले पदार्थ लावल्याने मच्छी छान होते. तर मस्त असं आम्ही इथं भाजायला घेतलेलं होतं आणि ॲक्च्युली माणसांना काही करायला सांगितलं की घरभर पसारा करत राहतात, म्हणून मी सर्व आधीच आवरून घेतलेलं होतं आणि मी साईडलाच उभा होते. म्हटलं तुम्ही खूप सारा पसारा करत असतात. तर अशा पद्धतीने हे तळायला घेतलेलं होतं. मुलं तर वाट बघत बसलेले होते, कारण शौर्यला तर थंडी वाजत होती, तो चांगलं मस्त पांघरून घेऊन बसलेला होता. पण साई मात्र मच्छीची वाट बघत होता की कधी मम्मीचं तयार होते आणि आम्हाला खायला भेटते, असं त्याचं झालेलं होतं. पण आज मी बनवत नव्हते, तर मिस्टर माझे बनवत होते. तर अशा पद्धतीचे त्यांनी ते तळायला घेतलेलं होतं. आणि मच्छीचं कसं राहतं, थोडं स्लो गॅसवरती भाजलं तर ते व्यवस्थित भाजल्या जाते, नाहीतर ती व्यवस्थित भाजल्या जात नाही. त्यामुळे त्याला वेळ पण जाणार होता, कारण जर आपण गडबड करून भाजू तर आतमध्ये ते कच्चंच राहतो, फिश व्यवस्थित भाजल्या जात नाही आणि कडकही त्याचं फ्राय होत नाही. त्यामुळे त्याला स्लोवरतीच भाजावे लागतं. आणि मिस्टरांना ही सवय आहे, कारण जेव्हा कधी आम्ही मच्छी बनवत असतो तेव्हाच हे म्हणजे प्रत्येक टायमाला हेच बनवतात. मी काही जास्त मच्छीच्या नादी लागत नाही आहे आणि मी बनवलेली मच्छी देखील मिस्टरांना जास्त आवडतही नाही, त्यामुळे मी काय यामध्ये पडतही नाही. साईला भूक लागल्यामुळे ते मागं लागले होते की तुम्ही सर्व मिळून एकत्र जेवण करायला बसा, म्हणजे तुम्ही खा, मी तळून देतो. पण तसंही आपल्याला सवय नसते ना की आपण आधी खायचं आणि माणसांनी मागे राहायचं. तर म्हटलं सगळ्यांनी सोबतच बसूया, तोपर्यंत होऊ द्या तुमचं, म्हणून आम्ही सर्वच थांबलो होतो. पण साई खूपच गडबड करत होता, मम्मी भूक लागली, त्यामुळे त्यालाही नेऊन देणार होते मी. तर अशा पद्धतीने मस्त असा त्यांनी फ्राय केलेला होता, एकदम छान आणि कडक कुरकुरीत आपली मच्छी झालेली होती. तर तुम्ही पाहू शकतात खूप छान असं आपण जसं बाहेर खातो त्याच पद्धतीने मच्छी इथं झालेली होती. तर साई वाट बघत होता आणि शौर्यला तर मी बोललेच होते की त्याला थंडी वाजून होती, तो पांघरून घेऊन बसलेला होता. तर साईच्या टीव्हीला चालले होते आपलं कार्टून, तो कंटिन्यू आमच्या टीव्हीला हेच चालू असतं, का तर जोपर्यंत साई घरात आहे तोपर्यंत हेच पाहावं लागतं, ते कोणाला काही बघण्याला चान्सही देत नाही. तरीही हे मला बोलले होते की एकदा तू चेक करून बघ तिखट मीठ व्यवस्थित आहे का नाही. मी काही खाऊन पाहिलेलं नाही आहे, तर मी इथं पाहत होते की कशा पद्धतीने हे झालेलं आहे, छान आहे की मीठ वगैरे काही कमी आहे. तर खूप छान आणि मस्त कुरकुरीत झालेली होती ही मच्छी. तर मुलं वाट बघत असल्यामुळे पटकन आवरलं. थोडासा तिखट रस्साही मला बनवायचा होता, पण आधी फ्राय करून घेतला आणि त्याच कढईत उरलेल्या तेलामध्ये मी रस्सा बनवणार होते. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपली मच्छी तयार झालेली होती. फ्राय वगैरे खूप छान कडक झालेला होता आणि अशी मच्छीची थाळी आम्ही तयार केलेली होती. मुलांना ती मी वाढली होती, तोपर्यंत साईचे निम्मे खाऊन झालेले होते, कारण आमच्या बाळराजांना खूपच भूक लागलेली होती, ते कोणाची वाट बघत नव्हता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.